हा बरं? हा तुझं नाव काय आहे? श्वेता दिला 15 तारखेला काय आहे म्हणते तुला? येस वोटिंग आहे. तू जाणार आहेस का वोटिंग करायला? हो शुअर. सो आता 15 तारखेला ना सुट्टी असते Yes. पब्लिक तर लोक जनरली काय करतात ना, सुट्टी आहे म्हणून फिरायला जातात किंवा पिकनिकला जातात. पण वोटिंग करणं हे आपला हक्क आहे, अधिकार आहे, आणि तो बजावला पाहिजे. याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? नाही आता सुट्टी आहे तर जनरली जे लोक आहेत त्यांचं पॉइंट ऑफ व्ह्यू राहते सुट्टी आहे एन्जॉय करायला जा. पण मला असं वाटतं की पहिले तुम्ही वोटिंग करायचं तुमचं राईट आहे. वोटिंग करा कारण की टायमिंग एकदम रिलायबल आहे. जे सगळ्यांना होऊन जाईल सकाळपासून सगळे कार्यकर्ता वगैरे पण आहेच. मग वाटल्यास तुम्ही तुमचं एन्जॉय करा पण पहिले तुमचा जो राईट आहे वोटिंगचा तो करावा असं मला वाटतं. सो तुला काय वाटतं की या निवडणुकीत तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे तुझ्यासाठी? महत्वाचा मुद्दा म्हणजे तर सेफ्टीच म्हणू शकतो आणि रोड सेफ्टी जास्त स्पेशली जो आमचा हा वॉर्ड आहे इथे आम्हाला डिवायडर्स 2-3 पाहिजे कारण की एखाद 2 ऍक्सिडेंट्स वगैरे होतात ट्रॅफिक कंट्रोलमुळे वगैरे. तर एक डिवायडर वगैरे जर लावलं इकडे तर मग ते चांगलं होईल. आणि बस बाकी सर्व तर झालंच आहे जसे की आता फुटपाथचं काम वगैरे चांगल्यानेच करून दिलं आहे. अजून थोड्या साईडला झाडं वाडं लावलं तरी झालेलं आहे. चांगलंच आहे. येत्या 5 वर्षात तुझी काय अपेक्षा आहे की इथे काय बदल झाला पाहिजे असं वाटतं तुला? इकडे बदल होईल. पॉझिटिव्ह बदल काय झालं? पॉझिटिव्ह बद्दल म्हटलं तर इथे ट्रॅफिक खूप जास्त रश होतं. Traffic control. ट्रॅफिक कंट्रोल थोडं असायला पाहिजे कारण कशीही गाडी पार्क करून जातात. ट्रॅफिकमुळे खूप त्रास होतो आणि ही जी लेन आहे ती हॉस्पिटल्सची आहे. तर फक्त तुम्ही कोणाच्या कार हे नका करू जप्त पण फक्त एवढं करा की तुम्ही व्यवस्थित लोकांनी कार पार्क केलं आहे तर तुम्ही ते बघा बस. आणि मागच्या निवडणुकीमध्ये जे निवडून आलेत लोक, सो त्याच्याबद्दल तू समाधानी आहे कोणी त्यांनी जे कामं केले आहेत त्याबद्दल तू सॅटिस्फाईड आहेस का की त्यांनी अजून करणं अपेक्षित होतं? तुम्ही त्यावर काय न्यूट्रल म्हणेल मी कारण की एकदम असं पूर्ण हॅपनिंग नाही पण आहे म्हणजे त्यांच्याकडून जे होता येईल आता कारण की त्यांना पण ते लोकांनाच सांगतात तर ते जर लोक करत नसतील तर त्यांचं काय चुकी नाही. तर न्यूट्रल. एक अपील काय करशील लोकांना 15 तारखेसाठी? मी तर नक्कीच हेच म्हणेल की सगळे लोक जा 15 तारखेला सकाळी उठून छान जा वोट करा. आणि नंतर तुम्हाला जे तुमचं काम आहे ते करा पण पहिले जाऊन वोटिंग.